नमस्कार मित्रांनो, मी आहे रवी स्वामी आणि आपलं स्वागत आहे रवीज मराठी व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, काल सहज पेपर वाचत असताना मला ही जाहिरात दिसली। विचार केला, आपल्याला तर नाही होत आलं यापैकी काही, म्हटलं तुमच्यापैकी कोणाच्या तरी कामासाठी येईल ही माहिती, म्हणून तुमच्यासाठी खास ही महत्त्वाची जाहीर सूचना मी घेऊन आलो आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊया ती कोणती महत्त्वाची सूचना आहे जी खास मी आपल्यासाठी, खास करून आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी मी घेऊन आलो आहे। त्याआधी जर अजूनपर्यंत आपल्या रवीज मराठी ब्लॉग या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब अवश्य करून घ्या, कारण अशीच नवनवीन महत्त्वाची माहिती आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। महत्त्वाची जाहीर सूचना। ही सूचना MHT-CET म्हणजेच महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट संदर्भात आहे। लोकमतमध्ये दिलेल्या जाहिरातीप्रमाणे शैक्षणिक वर्ष 2024-2025 करिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले होते। त्यानुसार उमेदवाराकरिता वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आलेली होती। खालील माहितीत दिल्याप्रमाणे इतर अभ्यासक्रमांच्या सामायिक प्रवेश परीक्षा अर्ज नोंदणी करण्यासाठीच्या अंतिम तारखा पुढीलप्रमाणे दिलेल्या आहेत। विद्यार्थी उमेदवारांनी याची नोंद घ्यावी आणि दिलेल्या तारखे अगोदरच आपले अर्ज भरावेत, जेणेकरून आपले 1 वर्ष वाया जाणार नाही। तर मित्रांनो, दिलेली माहिती खालीलप्रमाणे आहे। याचा हवा तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता। मित्रांनो, आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार वरील तारखा या MHT-CET अर्ज करण्याच्या अंतिम तारखा आहेत। मुदतवाढ मिळेल या आशेवर न बसता आताच अर्ज वेळेवर अंतिम तारखेच्या आत भरून घ्यावा, ही आपल्या सर्वांना विनंती आहे। तर आता पाहूया अर्ज करण्यासाठी किती फीस भरावी लागणार आहे। जनरल कास्टसाठी 800 ते 1000 रुपयेपर्यंत फीस असणार आहे। तर ST, SC, OBC, PWD, SBC, NT तसेच EWS यांच्यासाठी 600 ते 800 याच्या दरम्यान फीस असणार आहे। तसेच शैक्षणिक वर्ष 2024 व 2025साठी MHT-CET प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या अनाथ व तृतीयपंथी विद्यार्थ्यांची प्रवेश फी ही राखीव प्रवर्गातील उमेदवाराप्रमाणेच आकारण्यात येणार आहे। म्हणजे जे काही अनाथ आहेत, तृतीयपंथी आहेत, म्हणजे ट्रान्सजेंडर आहेत, यांच्यासाठी ही फीस 600 ते 800च्या दरम्यान असणार आहे। तसेच 2024 व 2025साठी घेण्यात येणारी MHT-CET 2024 परीक्षेची संभाव्य तारीख 16 एप्रिल ते 30 एप्रिल 2024 दरम्यान घेण्यात येते। अंतिम तारखेनंतर फॉर्म भरून झाल्यानंतर एप्रिलमध्ये आपली परीक्षा 16 ते 30 तारखेच्या दरम्यान असेल। याची सर्व विद्यार्थ्यांनी अवश्य नोंद घ्या। तसेच MHT-CET प्रवेश परीक्षा देण्यासाठी लागणारी पात्रता पुढीलप्रमाणे आहे। पात्रता क्रमांक 1, उमेदवार भारताचा नागरिक असावा।
नंबर 2, महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी डोमासाईल सर्टिफिकेट आवश्यक आहे. नंबर 3, वयाची अट दिलेली नाही. नंबर 4, उमेदवार हा PCB किंवा PCM विषयासह 10+2 म्हणजेच 12वी विज्ञान शाखेतून किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. क्रमांक 5, PCB किंवा PCM विषयात किमान 45% गुणासह पात्रता परीक्षेत बसलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहे. तसेच राखीव गटातील उमेदवारांना 40% गुण असणे आवश्यक आहे. क्रमांक 6, 12वी किंवा समकक्ष परीक्षा होण्याआधीच हे फॉर्म भरले जात आहेत. तर आपल्याला 12वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर MST CET देता येते. कमीत कमी PCM किंवा PCB विषयात 45% गुण असणे आवश्यक आहे. तर आपण ही परीक्षा देऊ शकतो. तर राखीव गटासाठी 40% असणे आवश्यक आहे. तर आता पुढचा पॉईंट आहे, सामायिक प्रवेश परीक्षा झाल्यानंतर उमेदवारांनी केंद्रीभूत प्रवेश परीक्षा करिता खालील कागदपत्रे जमा करून ठेवावीत, जेणेकरून प्रवेश परीक्षेत अडचणी येणार नाही. तर कोणकोणती कागदपत्रे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ती खालीलप्रमाणे नमूद केलेली आहेत. तर तुम्ही हवा असल्यास स्क्रीनशॉट काढून घ्या आणि योग्य ती सर्व कागदपत्रे जमा करून ठेवा. तर मित्रांनो, वरीलप्रमाणे सर्व डॉक्युमेंट्स, सर्व कागदपत्रे आपल्याला परीक्षेआधीच जमा करून ठेवायचे आहेत, जेणेकरून आपल्याला पुढे होणारा संभाव्य त्रास टाळता येईल. तर मित्रांनो, आताच कागदपत्रे जे आपल्याकडे नसतील ते बनवण्यासाठी, काढण्यासाठी सुरुवात करा. तर मित्रांनो, दिलेली माहिती आवश्यक वाटल्यास कमेंट करून कळवा. तसेच अशीच महत्त्वपूर्ण माहिती पाहण्यासाठी आमच्या रवीज मराठी ब्लॉग या चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच शेजारील घंटीच्या चिन्हावर प्रेस करा, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.